वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही जयांची केली स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरु गुरु ते नमस्कार आता वक्र भूमिका कीर्तन उभी होती लोका ताण श्रुती देते तया माझे नमन दंडवत करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चलो आओ जी पवन प्राप्त प्रसंगी मोठा ठेवा पण नॉर्मल ठेवा मोठा ठेवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त निस्सीम भक्त भगवंताचं स्वतःचं ज्यांच्यावरती प्रेम होतं अशी असणारी नामदेवराई यांचा सरळ साधा तुम्हाला समजेल तुम्हाला पचेल असा अगदी गोड अभंग भगवंताकडे नामदेवराय अतिशय गोड काय करतायत मागणं मागणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आवर्जून मी हा अभंग निवडलाय मला मॉनिटरचा आवाज राहू द्या म्हणजे पलीकडे आवाजाला मला कळतं माझा स्वर चाललाय का कीर्तनात का मॉनिटरचा आवाज बंद करू नका आवर्जून तुमच्यासाठी अट्टहासानं हा अभंग निवडला खरं तर अगोदर दुसऱ्या अभंगाची कल्पना माझ्या डोक्यात आली होती धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पण कदाचित विचार केला ज्या वेळेस मी स्वप्नपूर्ती निवासमध्ये जाऊन बसले बाबा महाराज तुषार महाराज आतमध्ये गेल्यानंतर ना कल्पना अशी ज्या वेळेस मी सगळ्यांचे अनुभव ऐकले तुम्ही सगळे त्या परिवारावर ते निस्सीम प्रेम करणारे सगळे पाहुणे रावळे एवढे सगळे जण तुम्ही आवर्जून आलेला आहेत कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आजचा हा उत्सव त्यांच्या विजयाचा आहे आजचा हा दिवस त्यांच्या कार्याच्या पताका फडकवण्याचा आहे जे काही त्यांनी कार्य केलंय आयुष्यभर देशाची सेवा केली आहे आणि त्या देशाच्या सेवेमध्ये प्रत्येकाचं एक स्वप्न असतं जे काही करेल ना ते फक्त देशासाठी धर्माचं पालन त्यांच्या हातून झालेले देव देश आणि धर्म याचं कार्य संपूर्ण झालेलं आहे पण आता वयाच्या संपूर्ण 14 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या परिवारानं त्यांच्या आठवणीत घालवलेले दिवस आवाज वाढवा त्यांच्या प्रेमात घालवलेले दिवस एक एक दिवस एक एक रात्र त्यांच्या आठवणीत काढलेले क्षण सेवानिवृत्त होणं म्हणजे काय हो आम्हाला असं वाटतं सेवानिवृत्त झालं म्हणजे आता पगार थांबला पैसे तुषार महाराज शिंदे महाराज पैसे थांबले पण ऐका सेवानिवृत्त होणं म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं कार्य केलंय त्या कार्यातून आता तुम्हाला तुमच्या या शरीराची काळजी घेण्याकरता पूर्ण विराम भेटतो इथं मला थांबायचं का बरं आयुष्यभर देशासाठी
देशासाठी, परिवारासाठी अहोरात्र युद्धामध्ये पडेल त्या प्रसंगामध्ये अविरतपणे मेहनत या दादांनी घेतलेली आहे. खरं सांगू, मला आज या परिवाराचं, आता आवाज वाढवला त्यांचा तरी चालेल, या परिवाराबद्दल खरं पाहिलं तर एक कौतुक वाटतं. कुठलंही कुटुंब ज्या दिवशी चालतं ना बाबा, ते कुटुंब चालतं, ते गाडीची जशी दोन चाकं असतात ना, पती आणि पत्नी या दोन चाकावरती कुटुंब चालत असतं. बाप कोणासाठी कष्ट करतो? घरासाठी, दारासाठी, परिवारासाठी. ज्या दिवशी बाप भूमीवरती लढतोय ना, अरे कितीतरी शूर जवान या भूमातेसाठी, या देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देत आहेत. महाराज, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आज या घरातली जी माऊली आहे ना, दादांची पत्नी, असं म्हणतात देवाकडे एक मागणं मागत असते प्रत्येक स्त्री. देवा, मला आयुष्य काय द्यायचं असेल ना, तर माझा पती माझ्या सोबत सावली सारखा उभा राहिला पाहिजे. मी कितीतरी लोकांची उदाहरणं बघितली बाबा. लोक सांगतात माझा मुलगा मिलिटरी मध्ये, माझा मुलगा देशासाठी लढतोय. अरे माझा मुलगा देशाच्या सीमेवरती या देशाचं रक्षण करण्याकरता अहोरात्र कष्ट करतोय. पण माझ्या मुलाला आमच्या गावाकडे या पडवी गावामध्ये यायला वेळ नाहीये. ऐकताय ना कीर्तन बाबा? आम्हाला वाटतं खूप पैसे कमवतोय, खूप पैसा येतोय, घराकडं, आई बापाकडं, दोन मुलांकडं, भावाकडं लक्ष द्यायला वेळ नाही. अरे देश आज कोणाच्या जीवावर चालत असेल ना, तो फक्त आणि फक्त सैनिकांच्या जीवावरती चालतोय. आज आपण दिवाळी साजरी करतोय ना, ती फक्त आणि फक्त सैनिकांच्यामुळे. कधी कुठलं संकट आमच्यावरती येईल, कधी आम्ही आमच्या राज्यावरती कोण झडा घालेल, आम्हाला क्षणाची कल्पना नाही. दादांनी अविरत कष्ट केले, अविरत मेहनत घेतली. आज त्यांच्या गुणगौरवाचा दिवस आहे. अरे माहिती नव्हतं 14 वर्षाचा काळ कसा जाईल. 14 वर्षाचा काळ त्या घरातल्या माऊलीनं, त्यांच्या पत्नीनं कसा घालवलाय. अरे जो देशासाठी मुलगा समर्पण केला, तो महागारी का येईल की नाही याची गॅरंटी नव्हती. पण सांगू, असं म्हणतात महाराज, जिथं देवाची जागा आहे, जिथं देवाचं नामस्मरण चालतं, ते नामस्मरण आपल्या घरासाठी, आपल्या घरातल्या व्यक्तीसाठी प्रत्येकापर्यंत पोहोचतं. देव, देश आणि धर्म आपल्याला टिकवला पाहिजे. मी आवर्जून हा भंग निवडला. अरे या जवानानं आपल्या शरीराची, देहाची काळजी केली नाही. अरे कुठलाही प्रसंग येऊ द्या, त्या प्रसंगाला सामना जाण्याकरता आमचे दादा स्वतः उभा राहायचे, स्वतः संकटात ढाल म्हणून उभा राहायचे. तमा नाही बाळगा कुठल्या गोष्टीची. मी विचार केला शिंदे महाराज की आज जर त्यांच्या गुणगौरवाचं जर कौतुक करायचं असेल तर नामदेवराय गोड मागणं देवाकडे मागतात. मी आज या कीर्तनाच्या माध्यमातून दादांकरता मागणं मागणारे देवाकडे. एकच दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम असेल ना, देवाकडे मागणं ही मागायचं असतं, देवाकडे नामचिंतन ही करायचं असतं. या दोन्ही गोष्टींचा त्या ठिकाणी सांगड बांधून मी अशी कल्पना केली की दादांनी एवढ्या देशासाठी केलं, तर आपल्या सगळ्यांच्या चिंतनाने दादांकरता देवाकडं अकल्प आयुष्य मागायचंय. आजचा हा त्यांचा सुवर्ण क्षण. अरे कितीतरी जवान गेलेत, त्यांचं प्रारब्ध संचित आणि त्यांच्या आई वडिलांची पुण्याई, त्यांच्या पत्नीचं नामस्मरण, त्यामुळे ते संपूर्ण कार्य करून या पडवी गावामध्ये
सुखी सलामत आले याकरता आपल्या गावाला अभिमान असला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवायच्या दादांसाठी. 17 वर्ष अविरत त्या ठिकाणी संघर्ष करत संपूर्ण कार्य आदरणीय श्री नंदकुमार दादा काशीनाथ बारवकर या दादानं संपूर्ण अविरत मेहनत करून कार्य केलं. आज त्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस. आज इथून पुढचंही दादांचं असं स्वप्न आता थांबायचं नाही. देशासाठी जे काही केलंय ना त्या देश सेवेकरताच कार्य करत राहायचं. देशाच्या सेवेकरताच पुढचं कार्य झालं पाहिजे आणि शेवटचा श्वास सुद्धा घेईपर्यंत माझ्या हातून देशाचीच सेवा घडली पाहिजे. स्वप्न असावी ना तर अशी असावी, नाही तर आपली स्वप्न काय. महिला मंडळ जिलेबी जास्त खाल्ली का तुम्ही? इकडे जरा जिलेबी जास्त झाली का? बरोबर का नाही? एक तर थंडी जास्त पडली. ऐका, पत्नी असणाऱ्या मनीषाताई नंदकुमार बारवकर, मुलगा असणारा सार्थक नंदकुमार बारवकर, सूरजदादा नंदकुमार बारवकर. खरं तर वडिलांना द्यावेत तेवढे धन्यवाद काशीनाथ दादा मारुती बारवकर. अरे बापानं मोठं काळीज केलं आणि पोराला त्या ठिकाणी मिलिटरी करता पाठवलं. अरे बापाचं काळीज म्हणावं लागेल. देशाकरता पाठवणारा हा जगातला खऱ्या अर्थानं एक कौतुकास्पद बाप आहे. कौतुकास्पद. जोरात वाजवायचं इथे एवढ्या जोरात वाजवताय दादा. तुमच्यापेक्षा वयानं लय लहान आहेत तरी ते जोरात वाजवतात. तुम्ही पण जोरात वाजवत चला. आई कमल काशीनाथ बारवकर, बहीण अनिताताई काशीनाथ गिरमे, भाऊ प्रमोद दादा काशीनाथ बारवकर. खरं पाहिलं तर दादा युद्धावरती त्या ठिकाणी 6 महिने तिकडे गेल्यावरती घराची काळजी. पण असं म्हणतात जरी तुम्ही काळजी नाही केली तुझी चिंता त्याची. देवाला सगळी काळजी असते आणि देवासारखा असणारा भाऊ प्रमोद दादा काशीनाथ बारवकर भाऊ नसताना आई वडिलांची काळजी, शेतीची काळजी, सगळ्यांची काळजी घेणारा सुंदर असा भाऊ प्रमोद दादा. त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद. त्यांच्या असणाऱ्या पत्नी रुपाली ताई असतील त्या ठिकाणी त्यांची 2 गोड मुलं प्रणव दादा, प्रज्वल दादा. सगळ्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद. मराठा सोल्जर जिडो पदावरती सर्व्हिस पुणे, कर्नाटक, दिल्ली, जम्मू काश्मीर, श्रीनगर, जम्मू, उधमपूर अशा बऱ्याच ठिकाणी खूप मोठे मोठे हल्ले व्हायचे, अटॅक व्हायचे. तरी त्या सगळ्या संकटांवरती मात करत करत आज परिवारासाठी आदरणीय श्री नंदकुमार दादांनी असाच आवाज होता बरं का दादा. नंदकुमार दादांनी सगळं आयुष्य देशासाठी समर्पण केलं. ऐकताय ना कीर्तन? आज नंदकुमार दादांनी एवढं सगळं अट्टास केला. पण मी कौतुक या गोष्टीचं करेन. कार्यक्रमाला कीर्तन ठेवलं कशासाठी? दादांचं जे पुढचं आयुष्य आहे ना त्या पुढच्या आयुष्याला त्यांना काहीतरी त्या ठिकाणी पाठबळ मिळावं. घरातले सगळे सत्संगला जाणारी माणसं असं म्हणतात आपल्या पाठीमाग देवाचा वरद हस्त असेल ना तर त्या देवाच्या वरद हस्ताला महाराज, त्या देवाच्या वरद हस्ताला आपण कधी अडू शकत नाही. अरे कितीही संकट येऊ द्या तुमच्यावरती, अरे कितीही विघ्न येऊ द्या तुमच्यावरती, पण ज्याचा हात जगाच्या मालकाने पकडलाय ना, अरे कितीही मोठी विद्या, कितीही मोठा अपराध तुमच्याकडून करू द्या, पण जगाच्या मालकाने जर तुमचं बोट पकडलं ना या जगात कुणी संपू शकत नाही. युद्धामध्ये किती संकट झाली असतील, किती गोळीबार झाले असतील माहिती का? आपल्याला घरी बसून फक्त स्वयंपाक पोळ्या लाटायच्या आणि त्या खायच्या. आपल्या घरासाठी, दादासाठी, हे वैभव उभा करण्यासाठी अविरत मेहनत त्यांनी केली, अविरत कष्ट केले. मग ऐका ना, नामदेवराया गोड मागणं मागतात, देवा जर तुला काय द्यायचं असेल ना तर आजच्या दिवशी अर्चना दिदी सुद्धा मागणं मागतायत देवाकडे. देवा तुला या कुटुंबाला, या बारवकर परिवाराला काय द्यायचं असेल ना ते
एक मागणं त्यांच्या पदरामध्ये तिकडे. नंदकुमार दादांनी देशासाठी सगळं कार्य केलंय. अरे जिएंगे देश के लिए, मरेंगे भी देश के लिए. भारत मातेसाठी जाणं सोपी गोष्ट नाही. अरे कितीतरी अशी उदाहरणे दादा मी तुम्हाला सांगू का, आतापर्यंत असं एवढं गोड कीर्तन, ते पण सेवानिवृत्त झाल्यानंतरनं, सीमेवरनं परत माघारी आल्यानंतरनं देव देश याचं कार्य आपण करतो. पण आल्यानंतरनं आपले संस्कार, पण या बारवकर कुटुंबांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. अरे सगळं केलं तुम्ही सकाळपासून, पण पुढचं आयुष्य जगण्याकरता, देवाला साकडं घालण्याकरता एवढं गोड देवाचं कीर्तन ठेवलं ना. यातच तुमचे संस्कार, यातच तुमची परंपरा, यातच तुमचं कार्य तुमचं समाजापर्यंत पोहोचतंय. देवाने जे आयुष्य दिले ना त्याचे आभार मानायला शिका गड्या. आज इथं कीर्तनाला तुम्ही सगळे बसलेत ना, तुम्हाला काय वाटतं तुम्ही दोन पाय पाळलात तुमच्या? अरे पण चालतोय बोलतोय सगळं कशामुळं? वृक्षाचे पाणी, झाडाचं पान हलतंय, आपण हलवलं हलतंय का? त्याचे पाणी खाली ज्याच्या, सगळं काही देवाच्या इच्छेने चाललंय. आमच्या मनाने देवाने ठरवलं ना, या बसलेल्या माणसाला जो टाळी वाजवत नाही ना त्याला आत्ताच उचलायचं. झोपले काका, जो टाळी वाजवत देवाने ठरवलं अर्चना दीदींना आत्ताच्या आत्ता बारवकरांच्यातच उचलायचं. बघा बघा सगळं मौतीचं सामानाचा खर्च बारवकर तुम्हाला करावा लागला. माझा बाप काही यायचं नाही. काय सांगते देव म्हणाल का एवढा सुंदर कार्यक्रम आहे दादा, बारवकर दादा थांबवतील का, म्हणतील का पाहुणे रावळे जमले सगळे नटून थटून आले? गॅरंटी नाही. तुम्ही बघताय सोशल मीडिया बातम्या, कधी काय होईल सांगता येत नाही. पैसा धन दौलत त्याकरता तुम्हाला देवाला साठवावं लागेल. अरे आमची सकल संतांची भूमी आहे, या सकल संतांच्या भूमीचं वचन असं आहे, देवाचं मागणं असं आहे. देव संतांसाठी गेला, देव मीराबाईंसाठी गेला, देव सावता महाराजांसाठी गेला. अरे देव सगळ्यांसाठी गेला. देव तू क्षण माझ्यासाठी येईल की नाही बोला. पण या हृदयामध्ये देवाला जागाच कुठे? या हृदयामध्ये देवाला आठवतोच कुठे? या देवासाठी आवाज देतोय कुठून? दादांचं पुढचं असं आयुष्य, दादांना असं वाटतंय पुढचं पोलीस मध्ये सगळी सर्व्हिस त्यांनी व्यतीत करावी. पण सांगू तुम्हाला, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना, या आयुष्यामध्ये आम्ही अविरत कष्ट करत असताना आमच्या घराचं गोकुळ करण्याकरता या घरातल्या पतीनं अतिशय सुंदर संसार केला. अरे संसार हा दोन चाकाचा असतो. आज त्याचा कौतुकाचा दिवस आहे, देवाकडे मागणं मागायचंय. अरे आम्ही देवाकडे मागायला गेलो ना, घर गाडी पैसा बंगला नोकर चाकर मागतो. सगळं दिलं देवाने, सगळं बाबा सगळं दिलं, पैसा एवढा दिला, पण आम्ही जे मागायचंय ते मागत नाही. देवाला काय मागावं हे कळलं पाहिजे. आम्ही सगळं मागितलं, पण देवाकडे आयुष्य दे कुठं म्हटलोय? देवाकडे सगळं केलं आम्ही देवासाठी, पण देवाला कधीच म्हटलं नाही देवा तुझ्यामुळं आमचं सगळं चाललंय. सांगितलं ना, चाले हे शरीर कोणाची सत्य. खूप गोड एका ठिकाणी वर्णन केलंय का, तुझी या सतीने वेदासी बोलणी, तुझी या सतीने वेदासी बोलणी, सूर्यासी चालणे तुझी ऐसा तू समार्थ ब्रह्मांडाचा धनी. जगाचा चालक मालक विश्वनियंता महिला मंडळी वरती बसला आणि त्यांनी एकदा ठरवलं ना, अरे कितीही अडचणी येऊ द्या, भावकी भावकी किती बांध करू द्या,
काही फरक नाही पडणार. भाऊकीने किती लिंबू मिरची टाकली तरी फरक नाही पडणार, कारण की आमचा पाठीराखा आमचे सावता महाराज आहेत आमच्या पाठीमागे. आमचा पाठीराखा जगाचा चालक मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. अरे आमच्या पाठीमागे एवढी चांगली शक्ती आहे, कुणी कितीही त्या ठिकाणी वाटोळ करायचा प्रयत्न केला ना, एखाद्याचं भलं झालं ना बाबा, कोणाला भगवत नाही. ह्याचा एक पोरगा पोलीस मध्ये, एक डॉक्टर, एक इंजिनियर, लय चांगलं चाललंय. लोक नावच ठेवायला असतात. अरे ज्या माऊलीत ज्ञानोबरांचं आम्ही नाव घेतो, लोक त्यांना नाव ठेवतात. जोपर्यंत माऊलीत ज्ञानोबरा होते ना, तोपर्यंत माऊलीत ज्ञानोबरांना इंद्रायणीला लोकांनी स्पर्श करू दिला नाही. आणि नंतर आता माऊली ज्ञानोबरांचं दर्शन घ्यायला तास तास लोक रांगा करून राहतात. सांगू तुम्हाला, दादा मिलिटरी मध्ये होते, लोक असं म्हणतात लेकीनं लग्न झालेलं ऐकावं. ज्या तुकोबरायांचे आजपर्यंत आम्ही अभंग घेतो, ज्या तुकोबरायांचं कीर्तन आम्ही ऐकलेले ना बाबा, त्या तुकोबरायांचं आयुष्य ऐकताना सगळे लोक म्हणतात, महिला मंडळी तुम्हाला थंडी वाजते का? महाराज तुषार महाराज, आयुष्य एवढं गोड आहे बाबा, एवढं गोड आहे. ऐका ना, जग निर्माण करू शकतो, पण त्याकरता आमच्या पाठीमागं आणि दादांच्या पाठीमागं खंबीर साथ होती. साथीला महत्व नाही तर काही काहींच्या घरामध्ये जाऊन बघा, सगळं कार्यात उभा आहेत लोक, पण पाठीमागं कोणीच नाही. महाराज शिंदे महाराज घरी गेले का, बायकोनी म्हणावं महाराज भाकरी टाकू का, बायको तसं नाही म्हणणार, हा काय टाइम झाला का, असंच आहे तुमचं, तसंच आहे. आम्ही तर जोडी नसतो त्यामुळे आम्हाला टेन्शन. पाठिंबा पाहिजे महाराज, तुम्ही आता आलात का, एक भाकरी टाकू का, थोडंसं बेसन करू का, 12 वाजताचं जेवण थंड झालं का, थांबा ना महाराज बनवते. बायकोचं प्रेम असावं, त्यावेळेस जगातला पुरुष हा यशस्वी बनतो. तुमचा नवरा ड्रायव्हर असेल ना, गाडी ड्रायव्हर, तर त्याच्या पाठीमागे बायकोचा हात असला पाहिजे. अहो मला रोज बाहेरचं खाता, 2 भाकरी बांधून देते तुमच्या सोबत, काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्ही किती वाजता या, मला एक फोन करा, मी जागीच. बायको म्हणते फोन वाजतो इकडे, बायको खरे खरे महाराज कीर्तनावरनं जावं, जागरावरनं जावं, बायको दरवाजावर थाप थाप, बायको दरवाजा उघडायला. दादांची पत्नी आज दादांच्या पश्चात सगळं कुटुंब पाठीमागे सांभाळत होती. सोपं नाही एका स्त्रीचं जीवन बघा, याला म्हणतात मुहूर्त. आमच्या असणाऱ्या आदर्श ताई, स्त्रियांचं कौतुक चालू आणि ताईंचं आगमन व्हावं. जगाच्या पाठीवर तुम्हाला जगायचं असेल ना, तर एवढं सुंदर जगायचं, एवढं सुंदर जगायचं, जगानं गावानं सगळ्यांना कौतुक केलं पाहिजे. कांचनताई कीर्तनाला थांबणार आहेत, तुम्ही इकडे बघा. पण आयुष्यामध्ये जीवन जगायचं असेल ना गड्या, देवावरती सगळं सोडून द्यायचं. दादाच्या पाठीमागे कुटुंब भारी होतं, सगळ्या गोष्टी चांगल्या असताना समोर या ताई, समोर यावरती. आयुष्यात काय घडायचं असेल ना, एक आदर्श स्त्री मी सांगत होते, एक आदर्श तुम्हाला सांगत होते. आज ताईंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जगाच्या पाठीवरती अनेक गावात मी जाते, महाराष्ट्रभर फिरते, ऐकताय ना बाबा, महाराष्ट्रभर कीर्तन चालू आहेत, पण आज प्रत्येकाला पद प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचा गर्व आहे. आज आदरणीय आमदार राहुलदादा कुल यांच्या सुविद्य पत्नी कांचनताई कुल, अरे एवढा मोठा अधिकार, एवढं लोकांचं कल्याण, आज लोकांच्या हिताचं कार्य करतायत. पण ऐका, ताईंना कुठल्याच गोष्टीचं त्या ठिकाणी हे नाहीये. असं म्हणतात एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, आणि आज नंदकुमार दादांच्या पाठीमागे ताई, त्या माऊलीनं संपूर्ण घर सांभाळलं, कुटुंब सांभाळलं, म्हणून हा खऱ्या अर्थानं हा सगळं कार्य एवढ्या शिगेपर्यंत पोहोचले. ताईंसाठी अरे कितीतरी लोकांपर्यंत जाऊन त्यांची दुःख, त्यांच्या वेदना समजून घेणारी माऊली. खरं पाहिलं तर आदर्श जीवन कशाला असावं.
अरे आम्ही काय पद प्रतिष्ठा पैसा घेऊन जाणार आहे का? माणसाने माणसासोबत माणसासारखं वागावं हे आदरणीय आमच्या कांचनताईंकडून शिकावं. यापेक्षा काय नको. आयुष्य एवढं सुंदर जगायचं ना. संसाराचं वर्णन मी सांगत होते. आज आमच्या संसारात आमच्याकडं काय आम्हाला माहिती नाही. आमच्याकडे पैसा नसू द्यात, आमच्याकडे धन नसू द्यात, ऐका ना, जगातले कितीतरी बाप आपला मुलगा देश सेवे करता पाठवताना खूप रडतात. ऐका, एका वडिलांचा मला फोन आलेला बाबा. त्यांनी सांगावं, ताई मला कीर्तन घ्यायचंय. कशाचं कीर्तन? माझा मुलगा देशासाठी शहीद झाला, देशाकरता मरण पावला. अरे त्या बापाने सांगावं, ज्या दिवशी माझा मुलगा मिलिटरी मध्ये भरती झाला ना, त्या दिवशी तो मुलगा माझ्या जवळ येऊन धाय बघून रडायला लागला. बाबा आयुष्यभर लहान असताना हाडाचं काढे आणि रक्ताचं पाणी करून बाबा तुम्ही मला जगवलं. पाठीशी आई नव्हती. एवढंच छोटस लेकरू, त्याला दूध पाजताना आईची आठवण येऊ नये म्हणून छोट्याशा बॉटल मध्ये दूध भरावं बापानं, आणि ते बॉटल मध्ये भरलेलं आजी दूध इथं स्तनाजवळ लावावं असं वाटतं. आईचं दूध लेकराला मिळतंय. बाबा तुमच्याकडं एक हात नसताना तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं. आज आई जर त्या ठिकाणी सीमेवर लढायला आलो बाबा, 6 महिने मी माघारी येणार नाही. एका हातानं भाकरी करून खावं लागलं बाबा तुम्हाला. आपल्या घरात आई नाही, एका हातानं भाकरी कशी बनवाल बाबा? ऐका ना कीर्तन, त्या बापानं रडावं, दादा तुला जे काही करायचं ते कर, पण मला अभिमान या गोष्टीसाठी वाटेल की माझा मुलगा मोठा साहेब झालाय, माझा मुलगा देशासाठी चाललाय. अरे गावाला कौतुक करावं, सगळ्या वस्तीनं कौतुक करावं, यापेक्षा माझ्या बापाला काय पाहिजे बाळा? जा तू निवांत जा. बापानं पत्राची पाठवण बघावी, पत्र येत राहायचे, पत्र जात राहायचे. बापानं पत्र उघडून बघायचे, माझ्या पोराचं पत्र आलेलं आहे का? आता तरी मोबाईलची सुविधा झाली आहे बाबा, त्यावेळेस पत्र असायचे. पोराचं पत्र, पोरानं सांगितलं बाबा दिवाळीला मी येणार आहे, तुम्हाला येताना काय घेऊन येऊ बाबा? बापानं सांगावं, राजा काही नको, तू ये, फक्त डोळे भरून तुला बघायचंय. पोरानं पत्र लिहिलं, सांगितलं बाबा मी पुण्यावर येणार आहे, मी मुंबईवर येणार आहे, येता सांगा ना तुम्हाला जिलेबी खाऊ वाटते का बाबा? तुम्हाला काय घेऊन यायचं? ऐका ना, बापाने सांगितलं येतोय दादा, वाट वाट बघत बसलाय बाप. शेवटचा फोन बापाला यावा. ऐकताय ना कीर्तन? आली गाडी, गाडी चौकापर्यंत आली, दारापर्यंत आली, दादा येणार आहे, दादा येणार आहे. दादाची गाडी आली, पण शेवटची गाडी कशी आली सांगू तुम्हाला? दादाची गाडी आली, पण त्या दादाचं पार्थिव आलं होतं. झेंड्यामध्ये गुंडाळलेला स्वतःचा लेकरू पुढे पाहिला, एका हातानं माईनं गालावर डाग फिरवलं. माय बापू, आयुष्य समर्पण काय असतं? देव देश धर्म या करता या नंदकुमार दादांच्या बापानं या लेकराचा त्याग करून सीमेवरती लेकराला लढायला पाठवलं. बाप करी जोडी लेकराची ओढी आपली कुरवंटी वाढून. अरे बाबाचं काही नाही म्हणलं असेल, ज्या दिवशी मिलिटरी भरती झाला लोक म्हणायला लागले कोण बायको देईल? अरे नवराच घरी नसतो, कोण याच्याकडे येईल? लग्नासाठी सुद्धा कितीतरी मिलिटरी मॅन लोकांचे लग्न जमत नाही बाबा. पण सांगू तुम्हाला, ज्यांना देव देश धर्म कळतो ना, ते देशासाठी जीव पण द्यायला तयार असतात. एका ठिकाणी फार गोड सांगितलंय, देशावर प्रेम करत असताना जो शेवटचा श्वास असेल ना, तो श्वास सुद्धा आम्ही देशासाठी समर्पण करू. दिल दिया है जान
तेरे लिए. फक्त आम्ही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आला की आम्ही फक्त देशासाठी जागृत होतो. पण इथं नंदकुमार दादांकडे बघून एक गोष्ट बघायला भेटते. अरे जे काही होईल ते देशासाठी. आज आपण चालतोय, बोलतोय, आपण हा श्वास घेतोय ना, हा फक्त सीमेवरती सैनिक लढतायत ना म्हणून आपण श्वास घेऊ शकतो. अरे नाही त्यांनी रक्षण केलं, कोण वाचवणार आम्हाला? आमच्या ताई आहेत ना, कांचनताई, प्रत्येक रक्षाबंधनला, प्रत्येक रक्षाबंधन भाऊबीजेला प्रत्येक पोलीस कर्मचारी असतील, मिलिटरी बांधव असतील, या सगळ्यांकरता त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन त्या सगळ्या बांधवांना राखी बांधणाऱ्या ताई आपल्या कांचनताई. आणि सकल संतांच्या मांदियाळीमध्ये नामदेवराय गोड सांगतात ऐका. नामदेवरायांनी देवा पुढे जावं, देवा पुढे रडावं. अरे देवा खा की रे, आपण देवाला कधी नैवेद्य देतो का? नामदेवरायांनी सांगावं, अरे देवा तुला नैवेद्य खावा लागेल. नामदेवरायांनी सांगावं, जगाचा मालक विटेवरचा पांडुरंग म्हणतो, अरे नाम्या विटेवरची दगडाची मूर्ती खाती खरी नाम्या. नामदेवरायांनी म्हणावं, देवा दगडाची मूर्ती बोलती का रे? देवाला खावं लागलं. प्रेम देवावरच असणार प्रेम. या पुढचं बोलू. अरे नामदेवरायांचा अधिकार एवढा श्रेष्ठ होता, नामदेवरायांना कीर्तनाची पताका पंजाबपर्यंत फडकवली. देवाला विचारलं, अरे नाम्या तुला पंजाबपर्यंत कीर्तनाला जावं लागतं. अर्चना देवींना महाराष्ट्राच्या बाहेर कांचनताई सुरत पर्यंत जावं लागतं. ऐक सांगावं, देवा मी तुला लोट डांगण घालतो, पण ऐक एक काम कर, मला काही सांगतो. माझा मुद्दा इथं होता. देवानं काय सांगितलं तुषार महाराज? देव म्हटलं असं कर, तुला पंजाब पर्यंत कीर्तनाला जावं लागतं ना, एखादी फॉर्च्युनर अरे घे ना मागून. देवा नको मला फॉर्च्युनर, द्यायची असेल तर शिंदे महाराजांना दे. नामदेवरायांनी सांगावं, मला नको फॉर्च्युनर. देवा तुम्ही कुठेही तेवढा पत्ता द्या. देवानं सांगावं, तुला स्वर्ग देऊ का? स्वर्ग. तुला वैकुंठ देऊ का? देवा मला वैकुंठ नको, देवा मला स्वर्ग नको. देवा तुम्ही कुठे, तुमचा पत्ता मला काहीच नको, तुमचा पत्ता द्या. देवानं सांगावं, भीमातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. पंढरपुरात देवा तुम्ही पंढरपुरात, तुम्ही दौंड तालुक्यात आणि आम्हाला कशाला मुंबईला पाठवता? देवा तुम्ही पंढरपुरात तर मला कशाला वैकुंठाला पाठवता? देवा तुम्ही जर पंढरपुरात तर मला कशाला बारवकर वस्तीवर पाठवता? असं करा देवा, मला तुमच्या जवळ बोलून घ्या. नाही काहीतरी मागणं मागावंच लागेल, एवढा अट्टास यासाठी केलाय ना. देवा तुम्हाला द्यायचंच असेल ना, एक मागणं मागतो बघा. एक मागणं तुमच्या पायावरती मस्तक ठेवून मागतो. तुम्हाला द्यायचंच असेल ना, मला पुढचं आयुष्य द्या आणि पुढच्या आयुष्यात तुमची सेवा करू द्या. हेच अभंगाचं प्रथम चरण.